सांडग आताशी तर एवढं झाले तर एवढा गोळा का व्हायचा काय माझं तर डोकं चालू नाही एकटी हाय आज दिवस जातोय काय ह्याच्यात काय कळना बाबानो हा आणि ताई तर गेली तिच्या मैत्रिणीकडे खेळायला हिने तर बाहेर गेलेलं माहितच आहे तुम्हाला आणि ही आता एकटीनं आता फुटवर करायचं उकडायला लागले मुलकाजण बाई सुटती बरोबर आहे का कमेंट मध्ये सांगा बरं का मला ज्याला माहित आहे ती बघा इतकं बारीक बारीक सोडायला मित्रांनो सांडग लागली करायला तर ऑर्डर टाका काना काना दिलेल्या नंबरवर लवकर संपर्क साधा आपली ज्योती लागली सांडग बनवायला काय सगळ्याशीला सांगते या तर आज तिनं 2 किलो म्हणजे जसं जसं तिला होईल तसं तसं रोज 2-2 किलो ती करणार आहे तर बघूया मग आज पैज लागली की आजच्या दिवसात ही एवढा गोळा सगळा ती करणार किती पण टायमिंग लागू दे करणार मित्रांनो बघूया कसं करते कसं नाही कारण की ती म्हणल्यावर आपण जरा विश्वास ठेवूया तिच्यावर पण बघूया सोडते का नाही तुम्ही विश्वास ठेवा घेऊन हा काय करत नाही तर मग आता जो ते देईल तुम्हाला नंबर नाही तर राहून दे मी नंबर देते नंबरचं पण काय नाही सांगेन मी झाल्यावर रेडी बुधवारपर्यंत तयार होते तर आपलं ही सगळं सांडगं चवीला येतं मित्रांनो मटकीच्या डाळीपासून आपण बनवलेलं आहे तर ह्या बघा हे असं आहे सांडगं म्हणजे आता पीठ मळलेलं आहे ह्या बघा तुम्हाला असं दिसतंय पीठ कसं आहे बघा ही तिला काही सांगितलं शिकवल्यावर माणसाला येतच कुठलंही झालं तर शिकवल्याशिवाय कुणाला येत नसतं पण कसं आहे प्रत्येकाला काय ना काय यावंच बारीक गोळा करून मग सुरळी पाण्याचं हे घे की एका वाटीत पाणी घ्यायचं पाण्याचं बोट हा पाण्याचं बोट घेऊन शिना सोडायचं आणि हाडकूत म्हणजे कसं आता उन्हात ही होत नाही ना परत हे असंच उचलून उन्हात ठेवायचं ऊन बाहेरले हा ऊन बाहेर उन्हात काय तुझा मेंदू पातळ होईल की एवढं कधी सोडायची बारीक बारीक टायमिंग मुलकाचं जाईल म्हणून म्हणलं आधी आता सोडव होतंय हाला चला की हात करायचा होतं कुठलं पण काम तर चला बहिणीनो मला पण लय काम आहे ती माझी आज ऑर्डर आली आहे 15 किलोच्या तिखटाची त्यामुळे मला लय काम आहे ती तिखट मला कुठल्या पण परिस्थितीत उद्या द्यायचं आहे त्यामुळे मला ओढतं या हेने गेले तर बाहेर आम्ही दोघीच आहे आज घरी त्यामुळं घरी एकटं पण लय ही व्हायला लागलं म्हणून म्हणलं आज आपण सांडगं तर करावं बघा ह्या मटकीच्या डाळीचं सांडगं करायला लागली आणि त्याला घेतले बघा जिरं ही तांबडी चटणी आपली घरगुती आहे बघा आणि ही लसूण ही आपण सगळं बारीक करून मटकी डाळ बारीक करून असं कणकीवून घट गोळा म्हणून त्याचं आपण सांडगं सोडणार आहे बघा अजून माझं लसूण राहिला सोलायचा त्यामुळं ती काय मी बारीक केलं नाही बारीक करून मग आपण त्याचं सांडगं बनवणार आहे आज काय एकटे म्हणल्यावर काय तर चालाय आपलं औषध मांडायला ज्यांनी जाताना सांगितलं होतं तुझ्या कामाच्या राड्या तिला विसरून जाशील तिला पहिली औषधं पाठ तिच्या लक्ष ठेव उन्हात बाहेर खेळायला ती जाऊ देऊ नको तिची मस्करी चालाय खेळणं खेळायला चालाय पाजली तिला औषधं म्हणून खेळत बसली बघा तिनं सांगणं बघा ही जाताना तिला उन्हात ती जाऊ देऊ नको तिची काळजी घे म्हणून सांगून गेले तर त्यांना हे टायमिंग लागेल संध्याकाळी 8 वाजतेल्या त्यामुळं जाताना सूचना करून गेले ते मला का औषधं पण खायचे ती काय आणि इकडं काचेची बाटली नाही मित्रांनो ती प्लास्टिकच्या खायचे त्यामुळे ती खेळते आणि 3-4 दिवस झाले ते औषध पाचते त्यामुळं औषधं संपत आले ते त्यामुळे ती खेळते या सांडगं पण बघा जास्त डाळ आहे लय घालायचं इथं आणि घरी एकटी असल्यामुळं आता कधी फुतेल आणि कधी नाही ज्वारी पडल्यानं झाला या कारण उशीर लागतो बरं का सांडगं घालायचं काय एक बारीक घालायचं दाखवते मी तुम्हाला करताना ती एकदम बारीक घालायचं असतं त्यामुळं टायमिंग लागतो आधी आपण चटणी ही वरचा लसूण आहे त्यातच जिरे पावडर टाकली आहे बारीक करून आणि हे सगळं आपण बारीक केलेलं आहे त्यामुळं हे असं दिसतंय आता ह्याचा गोळा मिळायचा आणि खलबत्यात चेचलाय लसूण अर्धा बोबडा आहे बघा त्यामुळे हे असा मोठा मोठा दिसतोय आपण काय त्याला मिक्सरमधनं काढला नाही उकळीत कुठले आहे तर चला गोळा मळूया आपण मळून घेतलेला आहे त्याच्यात जिरं तुम्हाला लसूण ते सांगितलं जाईल चवीनुसार मीठ घेऊन हा गोळा मळलाय बघा आणि इकडं मी धोतर घातलंय म्हणजे हातरलंय आणि त्याच्यावर मला आता सांडगं घालायचं इथं आणि पहिलं आजी ती काय म्हणायची धोतरावर चांगल्या भातोड्या निघायच्या ना पहिलं धोतरावरच घालायच्या भातोड्या
आता कागद पेपर निघले तर भातुड्यांचं, पण पहिलं असं धोतरच असायचं बघा, त्याच्यावर भातुड्या कुरड्या आपली आजी घालायची. चला आता सांडगं सोडूया आपण.